नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नवोदित युवा कलामंच उल्हासनगर तर्फे महाकवी वामनदादा यांची जयंती साजरी. उल्हासनगरच्या ममतानगरमध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवोदित युवा कलामंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कलावंत, सिने गीतकार, पटकथा लेखक मंगेशजी सरदार, गायक, गीतकार, संगीतकार बापूदादा साठे, गायक कवी राहुलदादा शिंदे यांच्यासह नवोदित युवा कलामंचचे गायक सचिन सरदार, यूट्यूबर, सिरियल अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक संजय सोनवणे, कवी गौतम बागुल, गायक निलेश सोनवणे, अभिनेत्री उज्ज्वला गायकवाड, कार्यकर्ता बाळासाहेब आहिरे, नवोदित गायक यशवंत सोनवणे, कार्यकर्ते संजय ब्राह्मणे, प्रमोद म्हस्के, अनुज सोनवणे यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते. यावेळी मंगेशजी सरदार यांनी वामनदादा यांच्या स्मृतीस आपल्या गीतातून मानवंदना दिली. वामनदादांनी आपली संपूर्ण हयात बाबासाहेबांच्या विचारांना आपल्या गीतातून समाजापर्यंत पोहोचवले. प्रसिद्ध संगीतकार बापूदादा साठे यांनी वामनदादांच्या स्मृतीस उजाळा देताना सांगितले की वामनदादांनी आपली लेखणी बाबासाहेबांना अर्पण केली. त्यांचे प्रत्येक गीत बाबासाहेबांना अर्पण केले. यावेळी गायक राहुलदादा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार नटराज मोरे, बाळासाहेब आहिरे तसेच गायक निलेश सोनवणे यांनी वामनदादाविषयी आपले विचार प्रकट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्माता, दिग्दर्शक संजय सोनवणे यांनी केले होते. आवाज या न्यूज मराठी, उल्हासनगर. या ठिकाणी महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण उपस्थित झालेलो आहे. असं म्हणतात की ज्या महापुरुषांच्या विचारांना प्रचारक मिळत नाही त्यांचे विचार कालांतराने लोप पावतात आणि असेच बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी वामनदादांनी आपली पूर्ण हयात अर्पण केली. मंगेशदादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सामाजिक प्रबोधन आपल्या गाण्यातून केलेलं आहे आणि त्या प्रबोधनाचं आजही एवढं आहे की त्यांचे गाणे आजही आपण सर्व गातो आणि त्या गाण्यामार्फत प्रबोधन आजही सगळे नवोदित कवी त्यांच्या गाण्यामार्फत करत असतात. आज या महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील महान कवी वामनदादा कर्डक ज्यांनी खरोखर आंबेडकर चळवळ ज्यांनी पुढे नेली, खेड्यापाड्यात पोहोचवली, असे महाकवी ज्यांच्या गीतांनी आज पूर्ण भारत देश हा अजून सुद्धा फॅन आहे आणि त्यांच्या गाण्यांचा वेडा आहे. बांधवांनो, वामनदादांची लेखणी म्हणजे एक आगळी वेगळी लेखणी. प्रत्येक शब्दात बाबासाहेबांविषयी त्यांची मांडणी त्यांनी केली आणि आज या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित राहून त्यांची जयंती थाटामाटात साजरी केली. तुझ्या माडीत सार उदासीच रान आहे, तुझ्या माडीत सार उदासीच रान आहे. भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे, भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. जय भीम. जय भीम सर्वांना. आज प्रबुद्ध नगर ममता बिल्डिंग या ठिकाणी महाकवी वामनदादा कर्डक जयंती मोठ्या उत्सवात कलावंतांतर्फे साजरी करण्यात आली. वामन तुझ्या गीतांनी गुंफील गीत माला, वामन तुझ्या गीतांनी जागा समाज केला. जय भीम.